सह्याद्रीच्या कडावर उभा राहून जर कान लावून ऐकलात ना तर अजूनही तलवारीची थुंगी ऐकू येते, अजूनही रणधिंग आवाज, अजूनही एक सिंह गरजत होतो. सिंह म्हणजे हिंदवी स्वराज्याचं प्राण छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, हा इतिहास नाही, ही ज्वाला ही रक्तात मिसळलेली क्रांती आहे. सन 1630 शिवनेरी किल्ल्यावर परकीय सत्तेच्या सावलीत एक मूल जन्माला आलं. आजूबाजूला अन्याय, लूट, अत्याचार. त्या अंधारात एक माता उभी होती, राजमाता जिजाबाई. जिजाबाईंनी अंगही गीत नाही गायलं. त्यांनी स्वराज्याचं स्वप्न कानात ओतलं आणि सांगितलं, ही माती तुझी आहे, ही प्रजा तुझी आहे आणि तिचं संरक्षण करणं तुझं कर्तव्य आहे. लहान वयातच महाराजांनी पाहिलं, मंदिर उद्ध्वस्त होत होती, शेतकरी रडत होता, मातांची अब्रू धोक्यात होती. तेव्हा त्यांनी ठरवलं, बस आता पुरे. हातात मोठं सैन्य नव्हतं, खजिना नव्हता, राज्य नव्हता, पण होतं ज्वलंत ध्येय. तोरणा जिंकला, राजगड जिंकला, प्रत्येक गड जिंकताना जीवाची बाजी लावली. रात्रंदिवस डोंगर चढले, अल्पमावळे प्रबळ शत्रू आदिलशाही थरथरली, निजामशाही हादरली. पण खरा भूकंप झाला प्रतापगडावर. समोर उभा होता बल्ल्याड असा कपटी राक्षस अफजल खान. मंदिर फोडत होता, गाव जाळत होता, फक्त शिवाजी महाराज यावा म्हणून. कल्पना करा, एकीकडे हजारो सैन्य आणि दुसरीकडे सिंह एकटा. भेट ठरली सगळीकडे. तणाव अनाने मिट्टी मारली आणि दगाफटका केला, पण त्यांना माहित नव्हतं तो सिंहाला मिट्टी मारतोय. वाघ नख काढली, बिछवा फिरवला आणि कपट्यांचा कोतळा बाहेर आला. प्रतापगड दणाणून गेला. तो फक्त एक वध नव्हता, तो स्वराज्याचा पहिला प्रचंड इशारा होता. संघर्ष संपला का नाही. पन्नासचा वेढा, जिती जोहरचं सैन्य. अन्न संपत होतं, पाऊस, अंधार, भूकंप, पण महाराजांनी हार मानली नाही. रात्री त्यांनी अद्भुत रणनीती आखली. शत्रूला चकवत वेढा भेदला आणि शौर्यपूर्ण सुटका साध्य केली आणि पाऊनखिंड पुन्हा राहिला. इतिहास बाजी प्रभू देशपांडे. रक्त सोडलं, देह कोसळला, पण महाराज सुरक्षित पोहोचले. हा संघर्ष होता स्वराज्यासाठी प्राण अर्पण करण्याचा. आणि मग आला सर्वात कठीण प्रसंग. मोगलांचा सम्राट औरंगजेब. आग्रा दरबारात अपमान, नजर कैद, सगळीकडे शत्रू. अनेकांना वाटलं आता खेळ संपला, पण सिंहाला पिंजऱ्यात ठेवणं शक्य होतं का. युक्ती आखली, आजारपण, नाटक, फळांच्या टोपल्यातून सुटका आणि हजारो मैल पार करून पुन्हा सह्याद्रीत आगमन. हा होता बुद्धीचा पराक्रम. महाराजांनी फक्त तलवार चालवली नाही, तर त्यांनी व्यवस्था उभी केली, आरमार उभा केलं, समुद्रावर सत्ता निर्माण केली, सिंधुदुर्ग उभा केला आणि शिस्तबद्ध प्रशासन केलं. शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला नाही. स्त्रियांच्या सन्मानाला हात लावला, क्षमा नाही. 1674 रायगडावर राज्याभिषेक. स्वराज्याचं सूर्य उगवला, पण शेवटपर्यंत संकट थांबली नाहीत. पेट कारस्थान, विश्वासघात, सत्तेचे युद्ध तरीही महाराजांनी थांबले नाहीत. कारण त्यांचं जीवन आरामासाठी नव्हतं, ते राष्ट्रासाठी होतं. मित्रांनो, शिवाजी महाराज म्हणजे नाव नाही, तो विचार आहे, तो स्वाभिमान आहे, तो संघर्षाची शपथ आहे. जर थोड्याशा संकटाने आपण खचून जाऊन तर त्यांच्या आयुष्याकडे बघा. स्वराज्याच्या विरोधात उभं राहून शून्यातून स्वराज्य उभं करणं म्हणजे त्यांनी दाखवून दिलं आहे की आजच्या जयंतीनिमित्त आपण फक्त फटाके फोडू नये, आपण त्यांच्या शौर्याची शपथ घेऊया, अन्याय विरुद्ध उभं राहून स्वाभिमान जपूया आणि आपल्या जीवनात स्वराज्य निर्माण करूया. आता पूर्ण ताकदीने आवाज आवाळ फोडेल असा. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय.